नमस्कार. स्टोरी मंच सादर करत आहे अण्णाभाऊ साठे लिखित कथा मकुल मुलाणी. महामुंबईचे ते उपनगर एका डोंगराच्या पायावर डोके ठेवून पडले होते. प्रख्यात आग्रा रोड त्याच्या पाठीवर पाय देऊन मुंबईकडे निघाला होता. पावसात भिजलेल्या कावळ्यांच्या कळपाप्रमाणे घरं थरथरत होती. डोंगरातून येणारे रानटी वारे त्या घरांना कोपरखड्या देत होते. म्हशींच्या तबेल्यातली मुतड घाण आणून घराघरात कोंबीत होते. अगदी एका टोकाला असलेल्या दोन चाळी पाय निसटलेल्या माणसाप्रमाणे तिरप्या झाल्या होत्या. त्या एकमेकींच्या उरावर कोसळण्याच्या बेतात होत्या आणि प्रत्येक मोडक्या दाराच्या फळीवर लावलेला नगरपालिकेचा हुकूम इंग्रजी भाषेत भाडेकरूंना धोक्याचा सूचना देत होता. या चाळी धोक्याच्या आहेत, परंतु प्रत्येक खोलीत 2-2 बिराडे खुशाल राहत होती आणि मकुल मुलाणीही तिथे आपले 10 माणसांचे प्रचंड कुटुंब घेऊन नांदत होता. मकुल दारात पडला होता. त्याच्या धिप्पाड देहावर हजारो चिलटांनी बैठक मारली होती. उशाला बसून एक लांड कुत्रं चोरून आणलेलं जुनं खेतर कुरतडीत होतं. चाळीच्या आढ्यावर बसून एक मांजर त्या कुत्र्याने काय काय आणले आहे याचा शोध करीत होतं. थोड्याच वेळापूर्वी मकुल जेवून दारात पडला होता. त्याच्या मनाला अनंत विचारांच्या सुया टोचू लागल्या. निखाऱ्याने निखारा पेटावा तद्वत विचारातून विचार फुलू लागले. मकुल विवंचनेच्या डोहात बुडून गेला. आपल्या महम्मद आणि अमीर या 2 मुलांना नोकरी कधी लागणार? आपली वयात आलेली मुलगी हरमत तंबाखू मागत फिरत आहे. तिचे लग्न कसे होणार? थोरली सकीना महिन्यात 8 दिवस सासरी, नांदण बाकीचे सर्व दिवस आपल्या डोकीवर मिरी वाटीत आहे. तिला काय सांगावे? आणि गाडीबरोबर नळ्या या न्यायाने जावईही आपल्या घराची साल काढीत आहे. त्याचा बंदोबस्त कसा करावा? आजवर कशीतरी आपण या 10 माणसांची पोटं भरली. आता काय करावे असे कैक विचारांचे धागे धरून मकुलचे मन धडपडत होते. तोच त्याची बायको हाजरा बाहेर आली. तिने हळूच विचारले, ऐकता का? बोल काय? मकुल म्हणाला. मी म्हणते सकीनाला इथंच राहू द्यावी. हाजराने शांतपणे सल्ला दिला. पण मकुल चमकून म्हणाला, आणि जावयाच्या घरी नांदणार कोण? त्यावर हाजरा शांतपणे म्हणाली, मग त्यालाही राहू द्यावा इथंच. आणि एवढ्या लष्कराला दाणापाणी मी एकटा कसा पुरवू? मकुल चटकन उठून बसला. त्याचा आवाज एकदम चढला. त्याने हाजरावर भडीमार केला. काय करू? विकून घेऊ की तुला विकू की तुझ्या आईला विकू? बोल. त्याने दम घेतला. तोच हाजराला जोर आला. आईचे नाच घेताच तीही भडकली. हा, माझ्या आईचं नाव काढायचं नाही, नाहीतर काय करणार तू? मकुलने चढाई सुरू केली. सरळ बोलायचं. बचावाच्या पवित्र्यात हाजरा उत्तरली. आणि मकुल गुरकला. आता मी सरळ बोलणार नाही. म्हणजे मला मारणार? हाजराने मानेला झोके देत प्रश्न केला. आणि मकुलही त्याच ऐटीत म्हणाला, हो, आता तुला मारणारच. मारणार? पूर्वी कधी मारलं होतं का? हाजराने आपला हात मकुलच्या नाकाजवळ नेऊन विचारले. आणि मूठ वळून मकुल म्हणाला, आजपर्यंत मी तुला मारलं नाही याचा अर्थ मी कधीच मारणार नाही असा नव्हे. आणि मी तुला न मारण्याचं कारण ही भडवी पोरं आहेत. 1 पोर झालं कसं मारावं, 2 झाली कसं मारावं, 3 झाली कसं मारावं असं म्हणता म्हणता तुला 9 पोरं झाली आणि त्यांनी तुझा मार चुकवला. पण काय? आता काय करणार? हाजरा मध्येच ओरडली. आणि मकुलही ओरडून म्हणाला, आता तुझी मंडी छाटल्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. मकुलच्या डोळ्यात जाळ झालेला हाजराने पाहिला. त्याचा आवाज तिला निर्धारयुक्त वाटला. तिच्या मनाला भीती वाटली. ती हळूच मागे सरली. तिने पिछेहाट घेतली होती आणि आपल्या अंथरुणावर पडून त्याचा विचार करीत होती. थोड्या वेळापूर्वीचे भांडण तिच्या डोकीत नाचत होते. ती स्वतःला विचारित होती, हा असा पिसाट झाला कसा? काही दिवसांपूर्वी मकुलच्या घरात हास्य वावरत होते. 2 मुलगे कामावर होते. एक रेल्वेत आणि एक गोदीत काम करून ते पगार आणीत होते. छोटा नबू बकऱ्यांच्या मंड्या हाडकं विकून स्वतःच्या पोटापुरते मिळवित होता. मकुल मार्केटात बकऱ्याचे मांस विकित होता. महिन्याला 2000 उडत होते. पगाराच्या दिवशी 2 सुना, 2 नातू, बायको, 2 मुली, 3 मुलगे आणि स्वतः मकुल अशी 10-12 माणसं नटून सजून सिनेमाला जात होती, नमाजाला जात होती. चांगली माणसं म्हणून शेजारीही त्यांचा मान राखीत होते. लोक म्हणत, मकुल मुलांनी भला आहे. पण एक भयंकर दुष्ट दिवस उगवला. त्या दिवशी महम्मद आणि अमीर यांच्या नोकऱ्या सुटल्या. 2 पगारांचा झरा ठणठणीत झाला. आज नाही उद्या लागेल नोकरीच्या आशेवर काही दिवस गेले. घरातील किडकमिडक निघून गेले. मकुलच्या संसाराच्या गाड्याला खेळ लागली. 2 करते तरुण मुलगे बेकार होऊन कामासाठी फिरू लागले आणि एकटा मकुल संसाराचे जोखड मानेवर घेऊन ओढू लागला. अगदी मेटाकुटीला येऊन ओढू लागला. परंतु सारेच व्यर्थ होते. प्रपंचाची विस्कटलेली घाडी नीट होत नव्हती. ती घडी नीट व्हावी म्हणून एका भाकरीच्या 2 होऊ लागल्या. माताने तळ गाठला. आमटीच्या भांड्याचे पोट पाण्याने फुगू लागले
आणि अर्धपोटी माणसे पोट भरण्यासाठी एकमेकाला चकवू लागली. 2 सुना चोरून खाऊन आणि लोणीही एकमेकींची चहाडी हाजराला सांगू लागल्या. हाजरा त्या दोघींनाही 2-2 दिवस झोपू देत नव्हती आणि त्या 2 चाळींची झोप हराम करीत होती. 2 मुलांना काम मिळाले नाही म्हणून मकुल त्यांच्यावर चिडत होता. कधीकधी वैतागून मिळतील त्या पैशाचे हॉटेलात जेवून घरातील सर्वांना उपास करायला भाग पाडित होता. ज्याच्या हाती ससा तो पारधी झाला होता. त्या घरची 2 माणसे एका जागी येताच एकमेकांवर गुरगुरत होती, एकमेकांचा द्वेष करीत होती. तरीही ती एका खोलीतच राहत होती. पहाट झाली होती. मुंबापुरीवरची सुंदर पहाट 35 लक्ष मानवांना जागृत करण्यासाठी अवतीर्ण होत होती. तिच्या आगमनाने कोट्यावधी हात दौलतीचे डोंगर, कामगार वर्ग नव्या उत्साहाने उठत होता. त्यांच्या पोलादी पायांनी मुंबईचे सर्व राजमार्ग उभारण्यासाठी सज्ज होते. त्या हातांनी राक्षसी यंत्र मानवतेपुढे नमविण्यासाठी पुलकित केले होते. आग्रा रोड जागा होऊन मुंबईकडे धावत होता. दघवाले भय्ये धाव धावून दूध घालीत होते. लोक आपल्या कामाच्या रोख्याने निघाले होते. मकुल जागा झाला होता. मकुलने तोंडावरून पाणी फिरविले. घरात जाऊन चहाचा प्याला घेतला. गंभीर मुद्रा करून चहाचा घोट घेऊन त्याने हकमी आवाजात बजावले, ए साल्यानो, आज तुम्हाला नोकरी लागलीच पाहिजे. हे ऐकून महम्मद म्हणाला, आणि नाही मिळाली तर? नाही मिळाली तर? मकुल रोखून पाहत चिडक्या स्वरात म्हणाला, आपली आपली बायकापोरं सांभाळा, नाहीतर त्यांना जिवंत पुरा. मी नोकरीच करणार नाही, आमिर वैतागून म्हणाला. मग खाणार काय कोळे कोळे दगड? मकुलने डोळे आकुंचित करीत प्रश्न केला. मी मार्केटात दुकान सुरू करणार, अमीर उत्तरला. मग मीही तेच करणार, महम्मद म्हणाला. काय वाटेल ते करा, मकुल ओरडला. दुकान घालून मटण विका, नाहीतर दरोडा घालून जगा, पण जगा. मी निघालो. मकुल मार्केटाकडे निघून गेला. रविवारचा दिवस होता. मार्केटात पूर्वीचे 4 आणि 2 नवे असे 6 दुकानदार गिऱ्हाईकांवर नजरा रोखून बसले होते. त्यांच्या नाकासमोर लटकणाऱ्या बकऱ्यांच्या तंगड्या मंद गिरक्या घेत होत्या. त्यांच्याजवळचे सुरे लखलखत होते. हिरव्या रंगाच्या टपोऱ्या माशा घुमत होत्या आणि चोरटी मांजरं त्या खाटकांचा डोळा चुकवून त्यांच्यावर मात करण्याच्या विचारात होती. बाजूला हवरी कुत्री हाडं चघळून स्वतःचे थोबाड रक्तबंबाळ करून घेत होती. मकुल आपली लुंगी घट्ट आवळून हातात सुरा घेऊन बसला होता. समोर अमीर येणाऱ्या गिऱ्हाईकाला हाक मारित होता. बाजूलाच असलेला महम्मद तर बेभान झाला होता. सर्वच दुकानदाराच पिसाट झाले होते. येणाऱ्या माणसांच्या पदरात आपापला माल बांधण्याची पराकाष्ठा करीत होते. मिनाहिकाने मार्केटात पाय ठेवताच येड दा दा अशी एकच गर्जना वरच्या छपराला हादरवीत होती आणि आलेले गिऱ्हाईक लांडग्याला पाहून मेंढरू करावे तसे पळ काढीत होते. गिऱ्हाईक पळून जाताच ते 6 खाटीक एकमेकांवर गुरगुरत होते, शिव्या देत होते. ए भोसडीवाले, कायकू चिल्लाते? आणि ओ मान्हू, तो मेरा था. अबे भडवे, मकुल त्या सर्वांना म्हणत होता. ओ तो हमारी चाली में हत्या. मार्केटातला व्यवहार जिकरीने चालला होता. 6 खाटीक हातघाईवर येऊन विक्री करीत होते. मकुल मुलांनी वरच्यावर आपली रक्कम मोजून पाहत होता. त्याच्या पुढ्यात फक्त ₹1.25 उताणा पडला होता. तो कपाळावर आठ्या आणून त्या रुपयाकडे पाहत विचार करीत होता. आज गिराहिक का येत नाही? अमीर आणि महम्मद यांची 2 दुकानं झाल्यामुळेच आपला छंदा बसू लागला आहे. आता आपलं कसं होणार? 11 वाजले, अजून माल उठत नाही. इतक्यात एक हाडकुळी खिस्ताव म्हातारी मार्केटात आली. तिने आत येताच आपला लांब झगा चापून चोपून सरळ केला. हातातील पिशवी झटकून तिरपी मान करून तिने सर्व खाटकांना निरखले आणि खारुटीप्रमाणे बिचकत बिचकत ती ऐटीत पुढे सरकली. तोच माझी म्हातारी अशी 6 खाटकांनी एका सुराक हाक ठोकली. त्याबरोबर म्हातारी खटकन थबकली. तिने कासवाप्रमाणे मान हात ओढून घेतली आणि डोळे वटारून ती सर्वांकडे पाहू लागली. आपण इंग्रजांचे वारस आहोत आणि हे सारे जंगली लोक आहेत असा चेहऱ्यावर आविर्भाव आणून रागाने पाहत पुन्हा ती पुढे निघाली. तोच एक खाटीक ओरडला, खबरदार, येऊ द्या तिला, ती माझी म्हातारी आहे. त्याने हातातला सुरा सर्वांवर रोखला. तोच मकुल उठून ओरडला, ए मादरचोत, माझी म्हातारी आहे. मकुलने समोरच्या काट्याला अडकणारे बकऱ्याचे तंगडे काढून हातात घेऊन त्या म्हातारीला हाक मारली. अँटी, मी तुझी वाट बघतोय, ये. एवढेच म्हणून म्हातारी पुढे येण्याची वाट न पाहता त्याने ताडकन उडी घेतली आणि म्हातारीवर झडपच घातली. एका हातात बकऱ्याचे तंगडे आणि एका हातात म्हातारीचा हाडकुळा दंड धरून तो तिला फरफरा ओढू लागला. तोच महम्मद धावून आला. त्याने म्हातारीचा दुसरा दंड धरून हिसका दिला. क्षणात सर्वच खाटीक म्हातारीवर तुटून पडले आणि त्या म्हातारीची कुत्तरपातळ सुरू झाली. आपली 2 फरकुटी आता उपसली जाणार, आपण आता मरणार, या रानट्याच्या मगरमिठीतून सुटणार नाही याबद्दल म्हातारीची खात्री झाली.
ती डुकराच्या पिल्लाप्रमाणे किंचाळू लागली. ते 6 खाटीक वाघाप्रमाणे डिरक्या ठोकीत म्हातारीला ओढीत होते. इतक्यात अमीरने मकुलच्या गालफडावर जोराने ठोसा हाणला. त्याबरोबर मकुल खाली कोमन पडला, परंतु तरीही चपळाई करून त्याने त्या म्हातारीची एक तंगडी पकडली आणि त्या म्हातारीबरोबर मकुलही ओढला जाऊ लागला. अमीरने मकुलला मारल्याचे लक्षात येताच महमदला राग आला. त्याने हाडे तोडण्याचा लाकडाचा ओढका उचलून अमीरच्या पाठीत घातला. त्याबरोबर अमीर पुढे जाऊन समोरच्या भित्तीवर आदळला. त्याचे डोके फुटून तो रक्ताने न्हाला. त्याने क्षणभर कळ मारून चटकन महमदवर हल्ला केला आणि महमदचे नाक फोडून टाकले. या रणधुमाळीत म्हातारीने संधी साधून जीव मुठीत घेऊन पळ काढला. हा हा म्हणता गर्दी वाढली. लोकांनी मध्ये पडून ती यादवी थांबविली. लोक बापाला मारल्याबद्दल अमीरला दोष देऊ लागले. अमीर आणि महमद आपल्या जखमा पुशीत होते. मकुल मुलाने गालफडाला एक हात धरून बडबडत रडत होता. मला पोटच्या पोरानं मारलं, माझी आबरू गेली, असं म्हणत तो त्या गर्दीत काहीतरी शोधित होता. बघणारे त्यालाही 4 हिताच्या गोष्टी सांगत होते. इतक्यात मकुलने खाली पडलेली आपली दाढ चिमटीत घेऊन धरली आणि मोठ्याने हंबरडा फोडला. माझ्या पोरानं माझी दाढ पाडली ही. मकुलने एकदम घराकडे धाव घेतली. त्याच्या पाठोपाठ अमीर आणि महमद दोघेही पळत सुटले. लोकांना तोंड दाखवण्याची त्यांना लाज वाटली. लेकांच्या हाणामारीचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला होता. ते वृत्त हाजराच्याही कानावर येऊन आदळले होते. दोघांनी मिळून अमीरला मारले असे ती ओरडत दारातच उभी होती. तिचा चेहरा बिथरलेल्या माकडाप्रमाणे लालेलाल झाला होता. ती मकुल आणि महमद यांच्यावर दात खात त्यांची वाट पाहत होती. अमीरच्या बायकोने सासूच्या सुरात सूर मिळवला. वडील मुलीने आईच्या मदतीला धावून आणण्याची तयारी केली होती आणि जावईबुवांनी आपल्या बायकोची पिछाडी सुरक्षित राहावी म्हणून हातात दांडके घेतले. दुसऱ्या बाजूला नबूने हातात एक फुटकी बीट घेऊन मेहुण्याच्या टाळक्याचा नेम धरला होता. महमदच्या बायकोने तोंड द्यायला सुरुवात केली होती. हरमत कमरेला पदर बांधून सज्ज झाली होती. चौफेर गर्दी जमली होती. तोच मकुल आला. त्याला पाहताच हाजरा पिसाळली. मेरे बच्चे को क्यों मार्या, अशी किंकाळी मारून तिने मकुलवर झेप घेतली. तोच महमदच्या बायकोने सर्व शक्ती एकवटून तिच्या झिपरीला हिसका देऊन कैक दिवसांचा सूड उगवला आणि क्षणात सकिनाने भावजईच्या पाठीत दणका दिला. इतक्यात जावईबुवांचे दांडके मकुलच्या पाठीत आणि नबूची वीट मेहुण्याच्या मस्तकात बसायला एकच गाठ पडून हलक कल्लोळ उसळला. महम्मद येऊन त्याने बापाची बाजू सावरली. चौफेर हाणामारी सुरू झाली. गटारातला गाळ आणि रक्त यांनी ती सर्व माणसे लडबडली. आक्रोशाने आकाश धाऊंद झाले. त्वेष आणि देश यांनी वातावरण कापू लागले. एका रक्ताची ती माणसे एकमेकांचे रक्त सांडू लागली. शेजारी पाजारी मागे सरले. कोणीही पुढे होऊन त्यांना शांत करू शकत नव्हते. तोच कोणीतरी ओरडले, पोलीस आले. दारूभट्टीवर धाड घालायला निघालेल्या पोलिसांनी त्या दंगलीवर धाड घातली. दंगलखोर मकुल मुलाण्याच्या कुटुंबाच्या माना त्यांनी पकडल्या आणि त्यांना मोटारीकडे फरफटवीत दंगल शांत केली. शांतता प्रस्थापित झाली. लोकांनी त्या मोटारीभोवती गर्दी केली. तेव्हा मकुल मुलानी आणि त्याचे कुटुंब मोटारीत बसून रडत होते. एकमेकांच्या जखमा पाहून कपाळावर मारून घेत होते. मकुल मुलानी बाहेरच्या लोकांना केविलवाण्या सुरात विनवीत होता. ए दादांनो, मी माणसातून उठलो, मला सोडवा, मला तुरुंगात घालू देऊ नका. मी होतो कसा आणि झाले काय. एवढ्यात मोटार टरटरली आणि मकुलसह त्याचे बिऱ्हाड घेऊन निघून गेली. लोक खिन्न होऊन परतले. जो तो मनात म्हणू लागला, खरंच मकुल मुलानी माणसातून उठला. आणि अशा प्रकारे ही कथा इथेच संपते. अशाच कथा ऐकण्यासाठी स्टोरी मंचला सबस्क्राईब करा.